आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752G अर्थात सटाणा मंगळूर रस्त्याच्या रखडलेल्या कामांना आता गती मिळण्याची शक्यता आहे। रस्त्याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासोबतच शहरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमण, जलनिस्सारण, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन आणि भविष्यातील बायपासचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे सटाणा शहरातील रस्ते बांधकामाच्या विविध प्रश्नांबाबत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासन, नगर परिषद आणि भूमिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांसह सटाणा नगराध्यक्ष हर्षदा राहुल पाटील उपस्थित होत्या। सटाणा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला सटाणा मंगळूर रस्त्याच्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी अखेर उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली। मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत रस्त्याच्या कामाची सद्यस्थिती, शहरातील वाहतूक कोंडी, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या, जलनिस्सारण व्यवस्था, अतिक्रमण आणि विविध तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला। रस्त्याचे काम केवळ सुरू करणे नाही तर ते दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले। सटाणा शहरातील सीमांकन, रिमॅपिंग, क्रॉस सेक्शन ड्रॉइंग आणि आवश्यक नकाशे तयार करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला सहकार्य करावे असे निर्देश त्यांनी दिले। तसेच प्रस्तावित कामांसाठी आवश्यक माहिती संकलित करून प्रस्ताव अल्पावधीत पूर्ण करावेत आणि पुढील 15 दिवसात त्यावर आवश्यक कार्यवाही करून नियमित पाठपुरावा करावा। तसेच शहरातील वाढती वाहतूक आणि भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नियोजन करण्याच्या सूचनाही यावेळी मंत्री भुसे यांनी दिल्या। विशेष म्हणजे सटाणा शहरातील अतिक्रमणाचा प्रश्नही बैठकीत चर्चेत आला। राष्ट्रीय महामार्ग विभागाने अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन नियमानुसार पुढील कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या। सटाणा शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावर शाळा, बसथांबे आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते। त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग आणि बायपासला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले। शाळांच्या परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रस्तावित बायपासच्या कामांचे अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करून संबंधित मंत्रालयाकडे पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले। याशिवाय शहरातील उपलब्ध शासकीय जागा आणि मालमत्तांचा योग्य वापर करून भविष्यातील विकासाचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या। पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह भविष्यातील विविध सेवा शक्यतो भूमिगत पद्धतीने नियोजित कराव्यात, जेणेकरून भविष्यात पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ येणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश मंत्री भुसे यांनी दिले। सटाणा शहराच्या पुनर्निर्माण आणि विकासाकडे दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले। दरम्यान बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे मुंबई राष्ट्रीय महामार्गाचे सचिव संतोष शेलार आणि मुंबई रस्ते व वाहतूक महामार्ग विभागाचे उपअभियंता तथा प्रादेशिक अधिकारी प्रशांत हेगडे सहभागी झाले होते। प्राप्त प्रस्तावांना गती देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली। नामदार दादाजी भुसे यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सटाणा शहराबाबत त्यांची असलेली आत्मीयता यामुळे वर्षानुवर्ष त्रास सहन करणाऱ्या सटाणावासियांना आता न्याय मिळेल असा विश्वास नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांनी व्यक्त केला। या बैठकीत रस्त्यांशी संबंधित राज्य पातळीवरील सचिव दर्जाचे अधिकारी आणि सर्व संबंधित विभागांचे अधिकारी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिले। सर्वांनी सकारात्मक सहकार्य करण्याचे निश्चित केल्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच भविष्यातील भुयारी, गटार योजना आणि पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनचा प्रश्नही यामुळे सुटण्यास मदत होईल असे नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांनी सांगितले। एकूणच सटाणा मंगळूर रस्त्याच्या रखडलेल्या कामासोबतच अतिक्रमण, वाहतूक कोंडी, बायपास, जलनिस्सारण आणि भूमिगत पाईपलाईन यांसारख्या प्रश्नावर प्रशासनाने एकत्रितपणे काम करण्याचे संकेत या बैठकीत मिळाले आहेत। आता बैठकीतील निर्देश प्रत्यक्षात किती वेगाने उतरतात आणि सटाणावासियांना वर्षानुवर्षाच्या त्रासातून कधी दिलासा मिळतो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे।